हे जे सौभाग्यशाली भक्तगण म्हणत असताना मला इतका जास्त आनंद होतोय की शब्दाची प्रचिती, दासबोध वाचत असताना आपण म्हणतो प्रचितीला महत्व आहे, शब्दांना महत्व नाही. इथे जे शब्द लिहिलेले पाहिले आणि त्या शब्दांची प्रचिती घेताना डोळ्यातले पाणी, अश्रू माझे थांबले नाही. मग त्यानंतर महत्वाचा योग असा होता की पहिल्यांदा ज्ञानराज प्रभूंचं दर्शन, त्या धर म्हणजे वेदांताचा सप्ताह आणि त्यामध्ये शंकराचार्यांचे कृपाशीर्वाद आणि त्यानंतर माणिक प्रभूंचं चरित्र हे वाचन करण्याचं मला भाग्य मिळालं. यासारखी भाग्यवान पहिल्यांदा येऊन मी आपल्याला स्वतःला भाग्यवान समजते महाराजांच्या समोर. आणि त्यानंतर त्यातल्या 2-3 ओळी ज्या मला प्रचिती रूपात दासबोध वाचत असल्यामुळे जाणवल्या, त्या आपल्या डोळ्याने पाहावे, हाताने मनसोक्त पुजावे, मस्तक पायावर ठेवावे, काही उपचार करावे. 60वा अध्याय 92वी ओळी 12वी ओळी. प्रभू ऐसा परिसह मृदू श्रद्धेने अथवा कर्कश विरोधी मत्सरे करिता स्पर्श त्याचे खास सोने करी. हा ही ओवी मला आवडली. तथापि प्रभू करिता झुरे, आता मला झुरावं वाटतंय. प्रभू करिता झुरे इतुकी भक्ती साधन पुरे, प्रभू कृपा व्हावया त्वरे, न मिळे दुसरे सुलभ काही. 54वा अध्याय आणि 100वी ओवी. हे सगळं वाचल्यानंतर मला भगवद्गीतेतला 10वा श्लोक आठवतो. यद्य विद्या विभूती मत्सत्वं श्रीमधुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजौष संभवम. आता या ठिकाणी हाच तेजाचा अंश जर आमच्या समोर बसलाय तर भगवंत वेगळा कुठे आहे? हा सगळा जो अनुभव आला, त्या अनुभवाला इथे जरी मी रडली नाही तरी मी भरभरून माणिकनगर मध्ये रडत असते. हे सांगत असताना मला अतिशय आनंद होतो आहे. आणि एक काव्य फक्त गुरुचरणी सादर करते, फक्त 2 कव्य. आतले आर्त हे माझे गुरुवरा तुम्हा सांगितले, सांगितले असे वाटले, तुम्हीच खरे ओळखले, ओळखले म्हणून तुम्ही हो गुरुवरा मला बोलवले. आतले आर्त हे माझे गुरुवरा तुम्हा सांगितले. कसं कळलं त्यांना मला माहिती नाही. कृपावंत गुरुराया हो तुम्ही कनवाळू आश्रयदाता, तुम्हीच माऊली भ्राता, पिता पुत्र कन्या आता, तुम्हीच प्राण हो माझा, हे स्फुरण तुम्ही दावियले. आतले आत हे माझे गुरुवरा तुम्हा सांगितले, आपुलीच माया अशी आपुलीच ही लीला, लीलाधर तुम्ही आता, माया रूढ तरीही दिसला, मायेचा हा भवसागर तुम्हीच स्वतः वल्लविले. आपुले आत हे माझे गुरुवरा तुम्हा सांगितले, जन्म जन्मीचे हे पुण्य पाऊल आपले दिसले, पावलांवर स्थिर करोनी सत्य तुम्ही दावियले. जीव मी नाही तर माझेच ब्रह्मपण स्फुरले, आतले आत हे माझे गुरुवरा तुम्हा सांगितले, सांगितले असे वाटले, तुम्हीच खरे